तुम्ही जर मेट्रोने प्रवास करत असाल तर ही बातमी महत्त्वाची। घाटकोपर वर्सोवा मेट्रोमध्ये सध्या तांत्रिक बिघाड झालाय आणि तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो 1 वरची वाहतूक सध्या विस्कळीत झाली आहे। ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना हा मनस्ताप सहन करावा लागतोय। सध्या मेट्रो 1 तांत्रिक बिघाड निर्माण झालाय, त्यामुळे घाटकोपरसह सर्व स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झालेली आहे। या मेट्रोने अनेक प्रवासी प्रवास करत असतात आणि या मेट्रोमध्ये सध्या तांत्रिक बिघाड झालाय। घाटकोपर वर्सोवा मेट्रो 1 या मेट्रो 1 मध्ये सध्या तांत्रिक बिघाड निर्माण झालाय। महेश बागल आमचे प्रतिनिधी या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत। आपण महेशकडून आणखी माहिती जाणून घेऊया। महेश, मेट्रो 1 मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं कळतंय, सर्व स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाल्याचं कळतंय, काय नेमके तपशील आहे? तर मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या रेल्वेनंतर मेट्रोकडे पाहिलं जातं आणि या मेट्रोच्या घाटकोपर वर्सोवा दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागते। आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि या वेळेसच सकाळी 8:45 घाटकोपर वर्सोवा दरम्यानच्या मेट्रो मार्गामध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात मेट्रो स्थानकावर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते। आपल्या स्क्रीनवर जे दृश्य आता दिसतंय ते दृश्य घाटकोपर मेट्रो स्थानकाचं आहे। या ठिकाणी प्रवाशांची तुडुंब गर्दी जमा झालेली पाहायला मिळते। मेट्रो प्रशासनाकडून तांत्रिक बिघाड लवकरात लवकर दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र त्यामध्ये अद्याप यश आलेलं नाहीये। मात्र लवकरात लवकर परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं मेट्रो प्रशासनाकडून सांगितलं जात आहे। एकंदरीत पाहता घाटकोपर ते वर्सोवा या मेट्रो स्थानकादरम्यान लाखो प्रवासी दररोज ये जा करत असतात। सकाळी 8:45 ही वेळ आहे आणि या वेळेसच जर मेट्रो बंद पडत असेल तर प्रवाशांना होणारा त्रास हा दिसून येतोय। ठीक, महेश धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर घाटकोपरसह सर्व स्थानकांवर सध्या प्रवाशांची गर्दी आहे। 7 स्टेशन्स आहेत, मात्र या 7 स्टेशन सध्या प्रवाशांनी फुल झालेले आहेत। घाटकोपर ते वर्सोवा ही मेट्रो 1 आहे आणि या मेट्रोमध्ये सध्या बिघाड झालेला आहे, तांत्रिक बिघाड आहे। लवकरात लवकर ही वाहतूक सुरू होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत। मात्र ही अशी वेळ आहे की ज्यावेळी खरं तर लाखो प्रवासी घाटकोपरपासून ते वर्सोवापर्यंत प्रवास करत असतात आणि त्यावेळी ऑफिसेचा टाइम असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी सर्व स्टेशन्सवर झालेली आहे।